श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 17 अध्यायाला आम्ही पूर्ण करून 18व्या अध्यायात आम्ही आलो होतो. 12 वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे आणि 11 आणि 12 वचनांमध्ये आम्ही वाचले होते 18वा अध्याय 11 आणि 12 वचने की सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्म म्हातारी झाले आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय? श्रोत्यांनो, सारेला असे वाटणे साहजिक होते आणि या विचाराने तिला हसू आले. ती अविश्वासाने किंवा उपरोधाने हसली नाही. हा अनुभव आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनात सुद्धा अनेकदा येतो. इस्रायली लोकांना त्यांच्या घोर पातकामुळे बंदिवासात जावे लागले, पण त्यांच्या बंदिवासाचा 70 वर्षांचा काळ संपल्यानंतर देवाने त्यांना त्यांच्या देशात परत आणले. बंदिवासातून सुटका ही गोष्ट त्यांच्यासाठी एवढी आनंददायक होती की त्यांना हसू आले. 126 स्तोत्र पहिली 2 वचने आम्हाला सांगतात, यहोवाने सियोनाच्या पाडाव केलेल्यांना माघारी आणले, तेव्हा आम्ही स्वप्न पाहणाऱ्यांसारखे झालो. तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ गायनाने भरली. आमचा देव दयाळू व कृपाळू आहे. आमचा आनंद पूर्ण व्हावा ही त्याची इच्छा आहे. आमच्या खोलवरच्या गरजा तो जाणतो. कोणाला कधीच समजणार नाही अशी एखाद्या गोष्टीविषयीची आमची निकड तो ओळखतो. आम्हाला कशाची गरज आहे हे तो जाणतो आणि श्रोत्यांनो, तो आमच्या गरजा फार सुंदर रीतीने पूर्ण करतो. ही तर देवाचीच योजना होती की अब्राम व सारा यांना पुत्र असावा, परंतु त्यासाठी अब्राम व सारा दोघांमध्येही एक प्रचंड आंतरिक ओढ होती. हेही तितकेच खरे आहे. आणि जेव्हा ही ओढ त्यांच्या अशा प्रकारच्या शारीरिक स्थितीत पूर्ण केली जाईल असे अभिवचन त्यांना देण्यात आले, तेव्हा सारेला त्याचे हसू आले. कारण ते इतके चांगले अभिवचन होते की त्यावर तिचा पटकन विश्वास बसला नाही. 18वा अध्याय 13 ते 15 वचने पुढे आम्हाला सांगतात. उत्पत्तीचे पुस्तक 18वा अध्याय 13 ते 15 वचने. परमेश्वर अब्रामास म्हणाला, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय, असे ती का म्हणाली? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? पुढल्या वसंत ऋतूत नेमिलेल्या समय मी तुझकडे परत येईन, तेव्हा सारेला मुलगा होईल. तेव्हा सारा नाकारून म्हणाली, मी हसले नाही, कारण ती घाबरली होती. पण तो म्हणाला, नाही, तू हसलीचच. सारा प्रभूच्या प्रश्नाला घाबरली व तिने आपण हसलो हे नाकारले, परंतु देवाने ती हसली हे ठासून सांगितले. प्रभुदेव आमचा परमेश्वर अंतर्याम व हृदय पारखणार आहे. आणि श्रोत्यांनो, जेव्हा तो आमच्याशी बोलतो तेव्हा आम्ही आमच्या अंतकरणाने त्याला काय प्रतिसाद देतो हे त्याला ठाऊक असते. आमच्या ओठांवर शब्द येण्याआधीच ते त्याला माहीत असतात. आज देवाचे वचन जेव्हा आपण ऐकत आहात तेव्हा आपल्या मनात काय विचार चालू आहेत, तुमची त्याविषयीची प्रतिक्रिया किंवा तुमचा त्याबद्दलचा प्रतिसाद काय आहे, हे सर्व परमेश्वर जाणत आहे, कारण तो सर्वज्ञानी आहे. आपणापैकी आज जर कोणी असे म्हणत असेल की मी अमुक एक पाप करीत आहे, पण ते कोणालाही माहिती नाही, ते कोणालाही समजूच शकणार नाही, ते कोणाच्या लक्षात येण्याआधीच मी ते फार व्यवस्थितपणे झाकून टाकेन. श्रोत्यांनो, असे जर आपण म्हणत असाल तर मला आपणाला सांगू द्या की आपण सर्वांना फसवू शकता, पण प्रभू येशू ख्रिस्ताला आपण फसवू शकत नाही. तो जिवंत आहे, तो सर्वज्ञानी आहे आणि आज तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. तेथून तो एक दिवस जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला येणार आहे. तो जेव्हा या जगाचा न्याय करायला येईल तेव्हा काही एक लपून राहणार नाही, सर्व काही उघडकीस येईल. मार्क शुभवर्तमान 4 अध्याय आणि 22 वचन सांगतं. मार्क शुभवर्तमान 4 अध्याय आणि 22 वचन. कारण प्रकट होणार नाही असे काही गुप्त नाही, किंवा उघड होणार नाही असे काही झाकलेले नाही. प्रिय श्रोत्यांनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या आचरणाचा, विचारांचा, आमच्या अंतस्थ हेतूंचा न्याय करेल, तेव्हा आमच्या जीवनातले प्रत्येक पाप उघडकीस येईल आणि ते पाप देवाच्या दृष्टीने केवढे किळसवाणे आहे हे आम्हाला जाणवेल.
या पापांची क्षमा देवाकडून झाली नाही, हे अपराध देवाने झाकले नाहीत, तर देवाने जो न्यायदंड सार्वकालिक मरणाचा दिलेला आहे, तो न्यायदंड अटळ आहे हे लक्षात घ्या. त्यापासून कोणीही सुटू शकणार नाही. म्हणून स्तोत्रकर्ता 32व्या स्तोत्राच्या पहिल्या 2 वचनांमध्ये म्हणतो, स्तोत्रसंहिता 32 अध्याय पहिली 2 वचने, ज्याच्या अपराधांची क्षमा केलेली आहे, ज्याचे पाप झाकलेले आहे, तो सुखी आहे. ज्याच्याकडे यहोवा अन्याय मोजित नाही आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही, तो मनुष्य सुखी आहे. देवाने तुमच्या व माझ्या अपराधांची शिक्षा येशू ख्रिस्तावर लादली. त्याला आमचे अन्याय त्या वधस्तंभावर वाहून न्यायला लावले. आमच्या वाटेचे प्रायश्चित येशू ख्रिस्ताने केले आणि त्याच्यामध्ये देवाने त्याच्या कृपेने तुमच्या व माझ्यासाठी आमच्या अपराधांची क्षमा उपलब्ध करून दिली. कलसेकरास पत्र 1 अध्याय 14 वचन सांगते, त्याच्या ठाई म्हणजे येशू ख्रिस्ताच्या ठाई त्याच्या रक्ताच्याद्वारे आम्हास आमची खंडने भरून मिळवलेली सुटका म्हणजे आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे. श्रोत्यानो, जेव्हा ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण अर्पून केलेल्या प्रायश्चितावर व त्याच्या पुनरुत्थानावर आम्ही विश्वास ठेवतो, त्याचा उद्धारकर्ता म्हणून स्वीकार करतो, आपली पापे अंतःकरणापासून कबूल करून त्याच्याजवळ क्षमेची याचना करतो, तेव्हा येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आमची पापांची रास परमेश्वर झाकून टाकतो. तो आमच्या पापांवर पांघरून घालतो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाची तो खात्री देतो. आता आपण 16 आणि 17 वचने वाचूया. नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले आणि अब्राम त्यास वाटेस लावण्यास गेला. परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपवून ठेवू काय? एखाद्या चांगल्या यजमानाप्रमाणे अब्राम त्याच्या पाहुण्यांना काही अंतरापर्यंत सोडवायला गेला. पुढे श्रोत्यानो, अब्राम देवाच्या दृष्टीने फार महत्वाची व्यक्ती होता, हे मी आपणाला आधीच सांगितले आहे. एवढेच नाही, तर तो येणाऱ्या पिढ्यांसाठीही एक अत्यंत महत्वाचे उदाहरण व प्रभावाचे साधन असणार होता. आणि परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे, जी गोष्ट मी करणार आहे ती मी अब्रामापासून लपवू काय? परमेश्वर आपल्या योजना त्याच्या सेवकांना प्रगट करणारा देव आहे व या ठिकाणी त्याने त्याची योजना अब्रामाला प्रगट करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. 18 आणि 19 वचने आम्हाला सांगतात, कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार. मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा, आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्रामाविषयी जे बोलला ते त्याने त्यास प्राप्त करून द्यावे. अब्राम पुढील पिढ्यांसाठी एक प्रचंड प्रभावशाली व्यक्ती बनणार होता आणि तो बहुसंख्य लोकांना आपल्या जीवनाद्वारे प्रभावित करणार होता. देवाची अब्रामाविषयी ही इच्छा होती की त्याने आपली लेकरे व आपला परिवार यांना न्यायपण व न्याय आचरण्यासाठी यहोवाचा मार्ग आचरण्याची आज्ञा करावी. म्हणजे यहोवाचे मार्ग कसे आहेत, काय आहेत व ते का आचरणात आणावेत हे अब्रामाने स्वतः समजावे. ते समजून घेऊन ते आपल्या लेकरांना व परिवाराला समजावून सांगावेत. एवढेच नाही, तर त्या मार्गानुसार त्यांनी न्यायपण व न्याय आचरावा अशी देवाची अब्रामाविषयी इच्छा होती. आणि त्यासाठी तो आपली सदोम व गमोराविषयीची योजना अब्रामापासून लपवणार नव्हता. देवाने पुढील काळातही काही विशिष्ट प्रसंगामध्ये त्याच्या सेवकांना आपली रहस्य प्रगट केली, यासाठी की त्यांनी लोकांचे मार्गदर्शन करावे, यहोवाचे मार्ग आचरण्याची त्यांना आज्ञा करावी. संपूर्ण भविष्यवादामध्ये या गोष्टीची सत्यता आम्हाला अनुभवायला येते. आणि श्रोत्यानो, पवित्र शास्त्र आमच्या समोर यहोवाच्या मार्गाचे प्रगटीकरण आहे. ते प्रगटीकरण यासाठी आम्हाला दिले आहे की त्याच्या आज्ञेनुसार जसा तो पवित्र आहे तसे आम्ही पवित्र बनावे. पवित्र शास्त्रातून आज परमेश्वर आमच्याशी बोलतो आणि त्याच्या नीतिमत्वाच्या मार्गाविषयी आमचे मार्गदर्शन करतो. अब्रामाला त्याने याकरिताच आपल्या योजनेचे प्रगटीकरण दिले. आता आपण वाचूया 20 आणि 21 वचने. मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोरा यांच्याविषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्याचे पाप फार भारी आहे. म्हणून त्याच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे
तशीच त्यांची करणे आहे की काय हे पाहाव्यास मी खाली जातो. तसे नसेल तर मला कळून येईल. दुसऱ्या शब्दांमध्ये परमेश्वर अब्रामाला म्हणत आहे, तेथली परिस्थिती किती भयंकर आहे ते मला माहिती आहे, पण तरीही मी तपास करायला तेथे जात आहे. श्रोत्यानो, परमेश्वर कोणतीही गोष्ट घाईने करीत नाही, हे लक्षात ठेवा. त्याची वेळ योग्य उचित असते. देवाने अब्रामाला या शहराच्या नाशाविषयी सांगितले ते एका अर्थी चांगलेच होते. कारण ऐरवी अब्रामाचा गैरसमज झाला असता की परमेश्वर हुकुमशाही करणारा, सूड उगवणारा देव आहे, ज्याला त्याच्या स्वतःच्या लोकांची काही दया वाटत नाही. देवाने अब्रामाला ही योजना दाखवली नसती तर अब्रामाचा देवाविषयी विपरीत व अनुचित ग्रह झाला असता आणि सदोम व गमोराविषयी पूर्ण सत्य अब्रामाला कधीच समजले नसते. याच कारणासाठी देवाने आम्हाला पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत. नाहीतर श्रोत्यानो, आम्ही देवाविषयी फार चुकीचे व विपरीत ग्रह करून घेतले असते. तो दुष्टांचा न्याय करणारा, पापाचे शासन करणारा देव आहे, हे या घटनेतून त्याने प्रगट केले आहे. कसे ते आपण पाहणारच आहोत. पण हा त्याचा मार्ग म्हणजे अन्याय व पाप यांचे शासन करणे हा मार्ग अब्रामाने जाणावा व तो त्याने पुढच्या पिढ्यांना शिकवावा व त्यांना न्यायपण व न्याय आचरण्यास आज्ञा करावी, ही त्याची इच्छा होती. 22 वचन पुढे आम्हाला सांगतं, तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले, पण अब्राम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. श्रोत्यानो, अब्रामाने देवाची प्रतीक्षा केली. 23 वचन पहा. अब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय? श्रोत्यानो, आपल्याला आठवतच असेल की अब्रामाचा पुतण्या लोट सदोमात राहत होता. या 2 शहरांच्या नाशाचे भविष्य ऐकताच त्याच्या मनात पहिला विचार लोटाचाच आला असणार. त्याने एकदा लोटाला संकटातून सोडवले होते. आता तो पुन्हा एकदा संकटात पडला होता. अब्रामाने लोटाच्या देवाबरोबरच्या नात्याविषयी अनेकदा विचार केला असावा आणि तो यहोवा देवाला ओळखणारा आहे, तो न्यायी आहे, असा अब्रामाने निष्कर्ष काढला असावा. म्हणून तो देवाला प्रश्न विचारित आहे की तू दुष्टाबरोबर न्यायीचाही नाश करशील काय? कदाचित अब्रामाचा असा गैरसमज झाला असावा की सदोम व गमोरा या शहरांमध्ये पुष्कळ लोक न्यायी असावेत आणि त्यांचाही दुष्टांबरोबर नाश केला जाईल का, असा त्याचा प्रामाणिक प्रश्न आहे. आता पहा, अब्रामाची आपल्या पुतण्यासाठी मध्यस्थी सुरू झाली आहे. 24 वचन आम्हाला सांगतं, त्या नगरात कदाचित 50 नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्यांच्यातल्या 50 नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय? अब्राम अप्रत्यक्षपणे परमेश्वराचे मन आजमावून पाहत आहे. परमेश्वराजवळ हळूहळू धैर्याने आपली मध्यस्थीची विनंती सादर करीत आहे आणि त्याने आपल्या या प्रश्नाचे समर्थन पुढील वचनात केले आहे. 25व्या वचनात तो म्हणतो, या प्रकारची कृती तुझपासून दूर राहो. नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल, असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझपासून दूर राहो. सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय? अनेक लोक हाच प्रश्न विचारतात, जो पृथ्वीचा न्यायाधीश तो योग्य न्याय करणार नाही काय? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे, संपूर्ण पवित्र शास्त्र श्रोत्यांनो या गोष्टीची साक्ष देते की तो नेहमीच योग्य ते करतो. तो जे काही करतो ते योग्य तेच करतो आणि तो योग्य ते करीत नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर देवामध्ये काही दोष नाही. दोष तुमच्यामध्ये व तुमच्या विचारसरणीत आहे. तुमचा तसा विचार करणे चूक आहे. तुम्हाला सर्व सत्यस्थिती ठाऊक नाही, तुमच्याजवळ सर्व तपशील नाहीत. असते तर तुम्हाला समजले असते की सर्व पृथ्वीचा जो न्यायाधीश तो योग्य न्याय करतो. आता आपण 26 वचन वाचूया. परमेश्वर म्हणाला, मला सदोम नगरात 50 नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थळाची गय करेन. यहोवा देवाला ठाऊक होते की सदोमात किती न्यायी लोक आहेत आणि जर त्यांची संख्या 50 असती तर त्याने सर्व ठिकाणाचे सहन केले असते. परंतु सदोमात 50ही न्यायी होते. अब्रामाला सदोमातल्या दुष्टतेची कल्पना नव्हती. तो पुढे 27 आणि 28 वचनांमध्ये काय म्हणतो पहा.
अब्राम म्हणाला, पहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करीत आहे. कदाचित 50त 5 कमी नीतिमान असतील, तर 5 कमी म्हणून तू सर्व नगरांचा नाश करशील काय? तेव्हा तो म्हणाला, मला तेथे 45 आढळले, तर मी त्यांचा नाश करणार नाही. श्रोत्यानो, दुसऱ्या शब्दांमध्ये अब्राम प्रभुदेवाला विचारित आहे की काय तू फक्त 45 लोक न्यायी असे त्या नगरात सापडले तरी त्यांचा नाश करशील? अब्रामाची देवाला विचारण्याची पद्धत मोठी नम्रतेची आहे. देवासमोर, त्याच्या सामर्थ्यासमोर आपण केवळ धूळ व राख आहोत आणि परमेश्वराला काही प्रश्न विचारण्याची आपली लायकी नाही याची त्याला पूर्ण जाणीव आहे. आपले म्हणणे देवाने ऐकावे याविषयी देव बांधलेला नाही हेही त्याला चांगले ठाऊक आहे. म्हणून देवाचा कल अतिशय जपून तो आजमावत आहे. प्रभुदेव आपल्या प्रश्नाला उत्तर देत आहे या जाणीवेने त्याचे धाडस हळूहळू वाढत आहे. श्रोत्यानो, या नम्रतेच्या अगदी विरुद्ध अशा अरेरावी वृत्तीने आज अनेक लोक प्रभुदेवाकडे जातात. या अरेरावी वृत्तीचे एक टोकाचे उदाहरण मला एका सभेतल्या प्रार्थनेत ऐकायला मिळाले. सभेत उपदेश करून झाल्यानंतर उपदेशकाने आजारांसाठी प्रार्थना करताना फार अधिकारवाणीने देवाशी बोलायला सुरुवात केली आणि प्रार्थनेत त्याने म्हटले, येशू, मी तुला आज्ञा करतो की या रोग्याला तू बरे कर. श्रोत्यानो, ही प्रार्थना उद्धटपणाची प्रार्थना आहे आणि अनेक लोक एवढ्या उद्धटपणाने प्रार्थना करीत नसले तरी प्रार्थना करताना आपण सर्वशक्तिमान देवासमोर बोलत आहोत याचे ते भान ठेवीत नाहीत. आपण ज्याच्याजवळ आपल्या प्रार्थना सादर करतो तो भयास योग्य, सर्वज्ञानी, सर्वव्यापी व सर्वशक्तिमान देव आहे आणि त्याला जर एखादी विनंती अयोग्य, उद्धट व अरेरावीपणाची वाटली तर तो क्षणातच आम्हाला शिक्षा करू शकतो. याचे आम्ही भान ठेवायला हवे. प्रार्थना करताना आमची इच्छा देवावर लादण्याचा आम्हाला काही एक अधिकार नाही, कारण आम्ही त्याच्या हातची निर्मिती आहोत व निर्मिती निर्मात्याला असे म्हणू शकत नाही, तू असे करावेस अशी माझी इच्छा आहे. अब्रामाने देवाशी सलगी केली नाही. परमेश्वर आपला जानी दोस्त आहे, तर चला आपल्या मनातील ते त्याला हवे तसे सांगा असली आगाऊ प्रवृत्ती अब्रामाने दाखवली नाही. देवा, तुला माहिती आहे ना, माझा पुतण्या लोट सदोमात आहे. तो न्याय आहे. त्याला व त्याच्या कुटुंबाला वाचविण्यासाठी तरी तू सदोमाला नष्ट करू नकोस. असल्या फाजील आत्मविश्वासाने अब्राम देवाशी बोलला नाही. लक्षात घ्या श्रोत्यांनो, की येशू ख्रिस्त आमचा प्रिय मित्र जरी असला तरी तो देव आहे आणि तो सुज्ञतेचा उगम आहे. कोणासाठी काय व केव्हा करायचे हे त्याला ठाऊक आहे आणि तो निश्चितच भयास योग्य असा अद्भुत व सर्वशक्तिमान देव आहे. म्हणून त्याच्याजवळ जाताना आम्ही आदरयुक्त भय बाळगून जायला हवे. उपदेशकाचे पुस्तक 5वा अध्याय पहिली 2 वचने आम्हाला सांगतात, तू देवाच्या मंदिराला जाताना आपला पाय सांभाळ, कारण ऐकायला जवळ येणे हे मूर्खाचे यज्ञ देणे यापेक्षा बरे आहे, कारण ते वाईट करतात हे ते जाणत नाहीत. तू आपल्या मुखाने उतावळा असू नको आणि तुझ्या हृदयाने देवासमोर काही उच्चारायला त्वरा करू नये, कारण देव आकाशात आहे आणि तू पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझी वचने थोडी असावी. प्रभू येशू आमच्या व देवामध्ये मध्यस्थ आहे. तो आमच्या प्रार्थना देवाजवळ पोहोचवतो तेव्हा तो आपल्या कृपेने त्या गाळून नीट करून देवासमोर सादर करतो. आमच्या प्रार्थनातल्या चुका नीट करतो म्हणून त्याचा अर्थ असा नाही की आम्ही आमच्या प्रार्थनेत वाटेल ते म्हणावे, वाटेल तसे म्हणावे व वाटेल तसे मागावे. श्रोतांनो, प्रार्थना करताना आम्ही हे नेहमी लक्षात ठेवायला हवे की आम्ही त्या सर्वशक्तिमान देवाच्या राजासनासमोर त्याच्या चरणाशी उभे आहोत. आमची जागा दात्याची नाही तर याचकाची आहे, दयेची याचना करणाऱ्याची आहे. नम्रतेने जर आम्ही देवाकडे जाऊ तरच आम्हाला देवाच्या दयेची अपेक्षा करता येईल. अब्रामाची नम्रता आमच्यासाठी उदाहरणादाखल आहे. अब्रामाने आपली परमेश्वरासमोरची जागा याचकाची आहे हे ओळखले म्हणून तो परमेश्वराला हळूहळू धाडस करून विनंती करीत होता. आणि आम्हाला पुढे 29 ते 32 वचने सांगतात, त्याने पुन्हा म्हटले, तेथे कदाचित 40च आढळले तर? तो म्हणाला, त्या 40करिता मी तसे करणार नाही. मग तो म्हणाला,
मी बोलतो याचा प्रभूला राग न यावा. तेथे कदाचित 30च आढळले तर? तो म्हणाला, मला 30च आढळले तर मी तसे करणार नाही. मग तो म्हणाला, पहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करीत आहे. तेथे कदाचित 20च आढळले तर? तो म्हणाला, त्या 20 मी त्याचा नाश करणार नाही. तो म्हणाला, प्रभूला राग न यावा. मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित 10च आढळले तर? तो म्हणाला, त्या 10 त्याचा नाश मी करणार नाही. मग अब्रामाशी बोलणे संपल्यावर परमेश्वर निघून गेला आणि अब्राम आपल्या ठिकाणी परत आला. श्रोत्यानो, आम्हाला ह्यावरून अब्रामाची नम्रता दिसते. त्याच्या मनात परमेश्वराविषयी किती भय होते हे सुद्धा आढळते. आम्हाला सुद्धा जेव्हा आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो तेव्हा सावधानी बाळगायची आहे. परमेश्वरासमोर नम्र आणि दीन अंतकरणाने यायचे आहे आणि तेव्हाच परमेश्वर आमची प्रार्थना ऐकून आमच्या प्रार्थनेचे उत्तर देतो. तो आमच्या प्रार्थना ऐकण्यास तयार आहे, उत्तर देण्यास तयार आहे. परंतु आम्ही कोणत्या प्रकारे त्याच्याजवळ प्रार्थना करतो हे महत्वाचे आहे. परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.